पवन सर, गुड इव्हनिंग। आजही मित्रांनो आपण अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न बघायला चालू करणार आहोत। रुपाली मॅडम, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतो का तुमच्यापर्यंत? थोडीशी मला कल्पना द्या जेणेकरून वी कॅन प्रोसीड। रुपाली मॅडम, पवन सर, गुड इव्हनिंग। आजही मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न आपण बघायला चालू करतोय। वेगवेगळ्या परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची मित्रांनो आपण चर्चा करतोय। IBPS पॅटर्न खाली प्रश्नांची रचना कशी असावी, कशा पद्धतीने प्रश्न घेतले जाऊ शकतात किंवा प्रश्नाचं फ्रेमिंग कशा पद्धतीने असतं या संदर्भातली सगळी चर्चा मित्रांनो आपण करतोय। वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या घटकांची आपण चर्चा करायला लागलोय आणि घटकांची चर्चा करत असताना आपण कोणताही मुद्दा सोडून देत नाही आहोत। अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टींची चर्चा। आणि मी सतत सांगत असतो की 10 वाजताच्या लेक्चरला ज्यावेळा तुम्ही बसता, ज्यावेळा तुम्ही माझ्यासोबत असता, त्यावेळेला एक वही, एक पेन तुमच्यासोबत असणं अनिवार्य आहे हे मी सतत सांगत आलेलो आहे। आय होप की तुम्ही त्या नियमाचं पालन करत असाल। मिलिंद सर, शंकर सर, दिनकर सर, गुड इव्हनिंग। यस, गुड इव्हनिंग। वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आजही आपण चर्चेला घेणार आहोत। पण चर्चेला घेण्यापूर्वी तुम्हालाही माहीत आहे की इंग्रजीची तयारी करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला अगदी बेसिकपासून तयारी करावी लागते। वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नाचं फ्रेमिंग कसं केलं जातं हे आपण समजून घ्यावं लागतं। IBPS पॅटर्नची काठिण्य पातळी थोडीशी वरच्या लेवलची असते। याचं कारणच मुळात असं आहे मित्रांनो की नॅशनल लेवलच्या एक्झाम्स करता अशा पद्धतीची काठिण्य पातळी वापरली जाते की ज्या वेळेला आपल्याला अगदी बेसिक टू ॲडव्हान्स वाक्याच्या रचना त्या समजून घेणं, वाक्य समजून घेणं, वाचनाचा असणारा सराव, त्याचं स्पीड, या कित्येक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात वाक्य बघत असताना। आणि या सर्व गोष्टींची चर्चा मित्रांनो मी सतत माझ्या सेशनमध्ये सतत तुमच्याशी बोलत असताना करत असतो। आजच्या सेशनला मित्रांनो आपण सुरुवात करतोय। 199 रुपयाची एक शॉर्ट ट्रिक्सची बॅच आहे मित्रांनो, जी बॅच तुमच्याकरता उपयोगी ठरू शकते। अगदी येणाऱ्या सगळ्या आगामी एक्झाम ज्या IBPS पॅटर्न खाली किंवा बँकिंगसाठी ज्या असतात त्यासाठी SSC असेल, SSC MTS खाली किंवा अशा पद्धतीच्या ज्या CGL असेल अशा पद्धतीच्या एक्झाम्स आहेत त्यासाठी मित्रांनो ही शॉर्ट ट्रिक्सची बॅच आहे। बऱ्याच लोकांच्या आग्रहास्तव तयार केलेली बॅच। याच्यामध्ये हे सर्व घटक मित्रांनो इन शॉर्ट सगळे मेन्शन केलेले आहेत। पॅराजंबल, एरर डिटेक्शन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडम्स, फ्रेजेस, फिल इन द ब्लँक्स। एररच्या बाबतीत म्हणाल तर नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, टेन्सेस असेल, या संदर्भातल्या ट्रिक्स कशा काढता येतील त्या संदर्भात सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला चर्चा केलेली दिसते। या बॅचचा तुम्ही विचार करू शकता। आजच्यासाठीचा मित्रांनो पहिला प्रश्न जो आहे तो गाळलेल्या जागा भराच्या संदर्भातला प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे। प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 30 सेकंदाचा वेळ, लॉजिक वापरायचं आहे, वाक्य भलं मोठं आहे, वाक्य वाचून बघायचं आहे। इट डॅश बीन एस्टिमेटेड दॅट देर मे बी मेनी मिलियन्स ऑफ स्पेसीज plants, insects and microorganisms still undiscovered in tropical rainforests। मित्रांनो काय उत्तर द्याल? वाक्य वाचून बघा। वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला काय सुचतंय का बघा। 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे। हॅव, विल, शुड, हैज एंड शल। देर आर 5 ऑप्शंस आपके पास, 5 विकल्प है, सही जवाब आपको चुनना है। कम ऑन। यस, हैव के साथ जाना बहुत सारे लोग पसंद कर रहे हैं। हैव फर्स्ट के साथ, बिल्कुल बिल्कुल। ए के साथ किरण सरी सिंह हैज के साथ चलना पसंद कर रहे हैं। रूपाली मैडम फर्स्ट ऑप्शन। कोमल मैडम ए के साथ, इट हैव बीन एस्टिमेटेड दैट देयर मे बी मेनी मिलियंस ऑफ स्पीसीज ऑफ प्लांट्स, इंसेक्ट्स एंड माइक्रोऑर्गॅनिझम्स स्टिल अनडिस्कवर्ड इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट्स। मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर बेसिक ज्याचं पक्का आहे त्याला इतकं तरी कळणं खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो। इतकं तरी मी म्हणतो, इतकं तरी
कळणं खूप गरजेची गोष्ट. याचं कारण असं की या ठिकाणी इट आलेलं आहे. यस, यू जस्ट लोकेट द वर्ड दॅट इज इट इज ओव्हर देअर. इट त्या ठिकाणी मित्रांनो दिसतंय, तर इटला कधीही हॅव लागणार नाही. इतकं जरी आपल्याला कळालं तरी ए हा ऑप्शन तुम्ही कसा काय देऊ शकता? इट हॅव असं कधी इंग्रजीत आपण ऐकलेलं आहे का? बाळांनो, इतकं जर आपल्याला समजून सांगावं लागत असेल तर तुम्ही बेसिकच्या बॅचचा जरूर विचार करा. हे पुन्हा सांगायला लागलोय की इट सोबत हॅव तर येणार नाही. ही बाजू आपल्याला कळाली पाहिजे की इटला हॅव कसं लागेल. ओके, आय हॅव, वी हॅव, इट हॅज यायला पाहिजे. ही सी इट हॅज येतं, दे हॅव येतं, यू हॅव येतं. ही बाजू जर आपल्याला कळाली तर एक नंबरचा पर्याय जर आपण लिहित असाल तर घोर अंधकारामध्ये तुम्ही अडकलेले आहात. यस, हे जर बाजू आपल्याला कळाली तर हॅव इथे येणार नाही. पण वाक्याचा जर संदर्भ आपण जर बघितला, इट डॅश बीन एस्टिमेटेड दॅट देअर मे बी मेनी मिलियन्स ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स, insects and tropical and microorganisms still undiscovered in tropical rainforests. म्हणजे अजून त्या डिस्कवर करा and microorganisms still undiscovered in tropical rainforests. लक्षात आलंय का बघा? म्हणजे 4 नंबरचा पर्याय हा आपला अगदी बरोबर येणार आहे. अशा पद्धतीनं प्रश्नाकडे बघत असताना, गाळलेल्या जागा भरत असताना पुढच्या भागाचा संदर्भ ज्याच्या लक्षात येतो त्याला उत्तर अगदी सहज कळू शकतं. म्हणून मी सतत सांगतोय की वाक्य अशी इतकी वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट, असं एस्टिमेशन केलेलं आहे की, म्हणजे असं एस्टिमेट लक्षात आलेलं आहे की देअर मे बी मेनी मिलियन्स ऑफ स्पेसीज, अशा बऱ्याचशा मिलियन्स ऑफ स्पेसीज किंवा प्रजाती ऑफ प्लांट्स, इन्सेक्ट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्टील अनडिस्कवर्ड, अजून त्या शोधलेल्याच गेलेल्या नाहीत इन द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट्स. ओके, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट हा एरिया आहे. त्या एरियामधल्या अशा बऱ्याचशा प्रजाती अजून अनडिस्कवर्ड आहेत, असा त्या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याकडे बघत जात असताना ज्यावेळा मित्रांनो हे समजून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे की कशा पद्धतीची विचारणा केलेली आहे. प्रश्नाकडे बघत असताना हे आकलनाच्या कक्षेत येणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीनं गाळलेली जागा भराचा. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात? 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. परत एकदा अशा पद्धतीचा प्रश्न. यस, कम ऑन, व्हॉट वुड बी युअर आन्सर? Josephine was elated because the doctor confirmed the news dash her pregnancy. Second option, क्या बात, बी के साथ. जोसेफिन वॉज इलेटेड बिकॉज द डॉक्टर कन्फर्म द न्यूज. न्यूज लाईक, न्यूज ऑफ, न्यूज विथ, न्यूज आफ्टर. 30 सेकंड्स आहेत मित्रांनो. उत्तर बऱ्याच लोकांनी बरोबर दिलेलं आहे. ओके, शारदा मॅडम इज देअर, करिश्मा मॅडम, शिवलिंग मुळे सर, यस, दिनकर सर इज देअर. मित्रांनो उत्तर काढायला खूप सोपं की न्यूज ऑफ, आपण काय म्हणतो न्यूज ऑफ, कशाची न्यूज? तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज. मित्रांनो उत्तर 2 नंबर यायला पाहिजे. इतका सोपा प्रश्न होता. पहिला प्रश्न मात्र जो घेतलेला होता तो मित्रांनो थोडासा टफ होता, कारण वाक्य लांबलचक पल्लेदार वाक्य वाचता यायला पाहिजे. वाचनाची आपल्याला नसते सवय, पण प्रेपोजिशनचा हा प्रश्न मात्र बऱ्याच लोकांचा अगदी बरोबर आलेला आहे. शुभांगी मैडम, यू आर एब्सोल्युटली करेक्ट. जितने भी सारे लोग सेकेंड ऑप्शन के साथ चलना पसंद कर रहे हैं वो बिल्कुल ही सही है इस बार. अगला सवाल है आपके लिए स्क्रीन पर. यस, जवाब क्या हो सकता है इसका? आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अंडरलाइन केलेला भाग सुधरून लिहायचा आहे. इफ देयर इज एनी रिक्वायरमेंट, सी द सेंटेंस नाउ. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेंस. इफ देयर इज no need to substitute it, select no substitution required. Now, okay, Madhu is only a daughter of her parents. Only a तुम्ही कसं रिप्लेस करणार? The only one, no substitution required, or an only one. मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ.
काय उत्तर द्याल? कमान. यस, जवाब क्या हो सकता है? कमान. मधु इज ओनली अ डॉटर ऑफ हर पेरेंट्स. बी के साथ ओनली वन डॉटर ऑफ हर पेरेंट्स. यस, बी के साथ. मित्रांनो, हमखास अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं चुकू शकतात. आपल्याला समजणं खूप गरजेची गोष्ट आहे. मधु इज ओनली अ डॉटर ऑफ हर पेरेंट्स. ओके, ओनली अ ला मित्रांनो रिप्लेस करायचं आहे. डी सोबत काही लोक चालले. प्रतीक सर इज सेइंग द ओनली. यस, प्रतिभा मॅडम इज देअर. डी ऑप्शन. ए के साथ मिलिंद सर. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न बघत असताना आपल्याला कॉमन गोष्टी मित्रांनो माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. ओके, ज्या वेळेला एकुलता एक असं दाखवायचं असतं त्यावेळेला ओनली हा शब्द वापरला जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ओनली वन असं कधीही म्हटलं जात. बऱ्याचशा लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. ओनली वन दिलेलं आहे. नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येणार नाही. अँड ओनली वन येणार नाही. द ओनली डॉटर ऑफ हर पेरेंट्स म्हणजे मधु ही त्या पेरेंट्समध्ये एकुलती एक मुलगी आहे. दुसरी कोणतीही मुलगी त्या पेरेंट्समध्ये नाही असा त्याचा अर्थ होतो. मधु इज द ओनली डॉटर ऑफ हर पेरेंट्स. द ओनली पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओनली सन आलं तर एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगी असेल तर ओनली डॉटर ऑफ द फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजे ही बाब मित्रांनो तुमच्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट. मधु इज द ओनली डॉटर ऑफ हर पेरेंट्स म्हणजे ती एकुलती एक असा त्याचा अर्थ होतो. ए हा ऑप्शन मित्रांनो अगदी बरोबर. अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो प्रश्नपत्रिकेत इम्प्रूव्हमेंट खाली विचारले जातात. ज्या वेळेला अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं गरजेची गोष्ट. या ठिकाणी बघा, आता तुम्हाला वाक्य बघत असताना एरर कुठं आहे ती शोधायची आहे. शी डिडंट थँक यू फॉर. तुम्हाला काही सुचतंय का? बघा, टेन्सच्या संदर्भात मित्रांनो वाक्यामध्ये तुम्हाला चूक सापडणार आहे. कमॉन. गुड इव्हनिंग संकेत सर. शंकर सर गुड इव्हनिंग. Yes. She didn't thank you for your help, but she may have done it. Yes, क्या बात. She didn't thank. Yes, C के साथ 3 नंबर. क्या बात. सी के साथ चलना बहुत सारे लोग. खुशाली मैडम मिसिंग थर्ड ऑप्शन. शुभांगी मैडम थर्ड ऑप्शन. मित्रांनो, काय उत्तर असावं या प्रश्नाचं? थँक. काही लोकांना थँक मध्ये चुकीचं वाटायला लागलेलं आहे. इंग्लिश एरर. टॉप 100 क्वेश्चंस घ्या. यस, टॉप 100 क्वेश्चंस. क्या बात. बिल्कुल बिल्कुल. ऊपर मैं लिख देता हूं टॉप 100 क्वेश्चंस. या रेल्वे लवर. एज्युकेशन गुरु डी ऑप्शन. डी के साथ. यस. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर हे थँक अगदी बरोबर आहे. हो वर्ब म्हणून काम करायला. डिडंट आलेला आहे. डिडंट इज करेक्ट. हे थँक सुद्धा अगदी बरोबर आहे. पण या ठिकाणी पास्ट टेन्सचा वापर व्हायला हवा. मेच्या ऐवजी मित्रांनो या ठिकाणी माईटचा वापर होणं अपेक्षित आहे. कारण पाठीमागच्या वाक्यामध्ये ज्यावेळा असतो त्यावेळा समोर विल येत नाही, वूड येतं, मे येत नाही, माईट येतं, कॅन येत नाही, कुड येतं. इतकं साधं लॉजिक जर आपल्याला कळालं तर या ठिकाणी वाक्यामध्ये मित्रांनो मेच्या ऐवजी आपल्याला माईट वापरायचं आहे. उत्तर ज्यांचं डी आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणजे लॉजिकली जर विचार केला तर पाठीमागं जर पास्ट टेन्स असेल तर पुढचं कोणतंही सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते तुम्हाला पास्ट टेन्समध्ये लिहायचं आहे. इतकं जरी कळालं तरी मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं देताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. डिफरन्स या शब्दाला मित्रांनो विचारलेला आहे अँटोनिम.
काय मित्रांनो उत्तर द्याल? डिफरन्स इज देअर, सिमिलॅरिटी, कॉन्ट्रास्ट, डिस्टिंक्शन और ॲक्सेप्टन्स. मित्रांनो सोपा प्रश्न आहे. बघूया या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे कसं येऊ शकतं. थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित बफरिंग होऊ शकतं, थोडासा प्रॉब्लेम आहे. राईट, ओके मित्रांनो, डिफरन्स या शब्दाला अँटोनिम द्यायचा आहे. सिमिलॅरिटी, कॉन्ट्रास्ट इज देअर, डिस्टिंक्शन इज देअर अँड ॲक्सेप्टन्स इज द लास्ट विकल्प आपके साथ. यस, कम ऑन. Very simple question. I think you got my point now. Difference, similarity, contrast, distinction or the acceptance. Difference is there. Very simple question. Very simple question. Yes. A के साथ similarity. Wow. Very simple question. इसका जवाब किसी का भी गलत ना हो. किसी का भी इसका जवाब गलत ना हो. Yes, similarity. आकाश सर क्या बात. नम्रता मैडम इज देयर, एजुकेशन गुरु, शंकर सर, दिनकर सर, बहुत बहुत बधाई हो. आपका सही जवाब है सिमिलैरिटी इज एब्सोल्युटली करेक्ट. डिफरेंस इज द वेरी सिंपल वर्ड, राइट. डिफरेंस एंड सिमिलैरिटी गोज अपोजिट टू वन अनदर, दैट इज व्हाई दिस वन हैज गॉन. एक्सेप्टेंस माहित है, डिस्टिंक्शन, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, that is not possible. So similarity is there, difference and similarity, both the words goes opposite to one another. I think you got the point. मित्रांनो कळाला असावं. खूप सोपा प्रश्न म्हणून मी घेतला होता, पण याच्या नंतरच्या प्रश्नाचं उत्तर मात्र देण्यासाठी तुमच्याकडे नॉलेजच असावं लागेल. तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर येणार आहे, इट्स नॉट आवर बुक, इट मस्ट बी देअर्स. Theirs is there, there is there, theirs is there, or theirs is there. There are 4 options with you now, ladies and gentlemen. You need to choose the correct one. आपके पास 4 विकल्प है, सही जवाब देना है. आपके पास कोई लाइफलाइन नहीं, आपके पास बस 30 सेकेंड्स है. सही जवाब को आपको चुनना है. Theirs is there, which theirs is absolutely correct in the option. Come on. यस, काय उत्तर असावं? या प्रश्नाच्या उत्तरासाठी मात्र बी के साथ. क्या बात, बिल्कुल देयर्स के साथ, बी के साथ. वाव, क्या बात, बिल्कुल. थर्ड ऑप्शन इज देयर, देयर्स. प्रसाद सर इज सिंग बी ऑप्शन. सचिन पवार सर इज सिंग डॉट. ओके, श्रद्धा मैडम इज ए ऑप्शन. शारदा मैडम ए ऑप्शन. यस, शिवलिंग मुळे सर बी ऑप्शन. एजुकेशन सर सी ऑप्शन. क्या बात, सही जवाब के साथ बिल्कुल सारे लोग जा रहे हैं, लेकिन मैं आपको बता दूं यस सी के साथ. यस, सी के साथ. क्या बात. मित्रांनो कळालं पाहिजे की घटक कोणता आहे. घटक आहे मित्रांनो प्रोनाउन. क्या बात. प्रोनाउनचा मित्रांनो हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो मी सांगतो की बऱ्याचशा लोकांचं उत्तर ॲब्सोल्यूट दिलेलं आहे, देअर्स. दे आर रॉंग, राईट. इफ दे आर सेइंग ऑप्शन देअर्स, काही लोकांना हे डिझाईन चांगलं वाटलेलं आहे, कारण आपले डोळे डिझाईन बघतात. हे डिझाईन जरा बरं वाटतं दिसायला डोळ्यांना, खूप छान आहे, त्यामुळे या पर्यायाकडे जाणारे मेंबर्स खूप आहेत. सी ऑप्शन म्हणणारे खूप जण आहेत आणि यांचं उत्तर चुकलेलं आहे. हे देअर तर येणार नाही. दिस इज रॉंग. ओनली ऑप्शन फर्स्ट वन इज द करेक्ट. प्रोनाउन नावाचा घटक. पजेसिव्ह केसमधील प्रोनाउन्स ज्या वेळेला असतात, पजेसिव्ह केसमधील प्रोनाउन दाखवतो. हर असेल, ओके, त्याच्यानंतर देअर असेल, त्याच्यानंतर आर असेल. ही जी प्रोनाउन्स आहेत पजेसिव्ह केसमधली, याच्या समोर जर नाउन नसेल तर याला यस लावावं लागतं. पण यस लावत असताना काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी यस नव्हे, फक्त यस लिहायचं आहे. हर्स, देअर्स, आर्स. धिस कार, मी म्हणालो धिस कार इज आर्स, हे असं आर्स येणार. धिस कार इज आर्स. इथं अपॉस्ट्रॉफी येणार नाही. मुद्दाम परीक्षेला देताना हे अपॉस्ट्रॉफी देतात आणि आपल्याला वाटतं ते डिझाईन खूप छान आहे दिसायला, तसंच ठेवूया. तसं होणार नाही. पजेसिव्ह केस खालील प्रोनाउन सोबत समोर नाउन आलं नसल्यास त्याला फक्त यस लावावं. त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी यस लावू नये. इतका जर नियम आपल्याला माहिती असेल तर मित्रांनो उत्तर येणार आहे ए. इट्स नॉट आवर बुक. इथं मात्र बुक आलेला आहे. आर इज पजेसिव्ह केस. यासमोर बुक हे नाउन आलेलं आहे, त्यामुळे इथं यस लावायची गरज नाही. पण देअर्स मात्र लिहित असताना THEIRS या ठिकाणी ए हा ऑप्शन ॲब्सोल्युटली करेक्ट.
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या चुका होतात. लक्षात ठेवा, देअर कधी, देअर्स कधी, आर कधी, आर्स कधी, या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत. हर कधी, हर्स कधी. MPSC खाली सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न गाळलेल्या जागा भरासाठी विचारलेले आहेत, ज्या वेळेला ते आपल्याला कळणं अपेक्षित आहे. यस, हे कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रोनाउन नावाचा घटक जो आपल्याला बरेच काही शिकवून जाईल. या ठिकाणचा प्रश्न ही एररच्या संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो. बघा की म्हटलेलं आहे, द गिवन सेंटेन्स कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर, आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अन एरर. कल्पना लिसन्स ओल्ड हिंदी फिल्म सॉंग्स एव्हरी इव्हनिंग ॲट होम. मित्रांनो, काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? काय सुचतं का तुम्हाला? कुठं नेमकी चूक आहे? एव्हरी इव्हनिंग फिल्म सॉंग, कल्पना लिसन्स ओल्ड हिंदी का ॲट होम? मित्रांनो, काय उत्तर असावं? कमाल. यस, प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला लॉजिकली विचार करता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. यस, काय उत्तर द्याल? यस, कल्पना लिसन्स ओल्ड हिंदी फिल्म सॉन्ग्स एव्हरी इव्हनिंग ॲट होम. यस, ए के साथ चलना बहुत सारे लोग पसंद कर रहे हैं, सी के साथ चलना पसंद कर रहे हैं. यस, क्या बात, सी के साथ. नम्रता मॅडम, हांगे सर सी के साथ. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कळाल्या पाहिजेत. पहिली बाजू, कल्पना सिंग्युलर थर्ड पर्सन, लिसन्स इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्रियापदाला यस लागलेला आहे कारण कल्पना सिंग्युलर थर्ड पर्सन आहे. कल्पना लिसन्स ओल्ड हिंदी फिल्म सॉंग्स. इथं थोडंसं मित्रांनो लक्षात घ्या, इथं काहीतरी चूक दिसते का? बघा, ओल्ड हिंदी कसा असेल, हिंदी कसं ओल्ड होईल, फिल्म ओल्ड होईल. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, हिंदी ओल्ड फिल्म सॉंग्स हे असं असायला पाहिजे होतं, हिंदी ओल्ड फिल्म. मी काय बोललो, काय कळालंय? हिंदी ओल्ड फिल्म सॉंग्स हे ओल्ड जे आहे या फिल्मच्या पाठीमागं पाहिजे, कारण फिल्म ओल्ड असू शकते, हिंदी ओल्ड कसा असेल? त्यामुळे लक्षात घ्या, शब्दांच्या रचनेमध्ये फरक केलेला आहे. ओल्ड हिंदी फिल्म सॉंग्स होणार नाही, हिंदी ओल्ड फिल्म सॉंग्स असं व्हायला पाहिजे, कारण फिल्म ओल्ड असते, हिंदी ओल्ड नसतं. त्यामुळे उत्तर तुमचं यायला पाहिजे मित्रांनो, सी ऑप्शन. इतकं जर मित्रांनो आपल्याला कळालं तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळणं सोपं झालं. वाक्याच्या रचनेकडे बघून आपल्याला असे प्रश्न सोडवता येण्यासाठी IBPS पॅटर्न, शब्दाच्या रचना, वाक्याचा अर्थ, शब्दाची ठेवण कुठं आहे हे आपल्याला बघावं लागतं आणि मग आपल्याला उत्तर कळू शकतं. भागवत सर, लॉक किया जाय सीको. यस मित्रांनो, कळालं असावं की प्रश्नाचं उत्तर मी कशा पद्धतीनं तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि मित्रांनो, जर चॅनलवर आपल्या नवीन असाल आणि जर तुम्हाला हे बोललेलं आवडत असेल आणि कळत असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारगिल विजय दिवस, विक्ट्री डे, वॉज डॅश ऑन द 21st July अक्रॉस द कंट्री. कन्क्लुडेड, फॉरगॉटन, सेलिब्रेटेड और अटेंडेड. मगाच्या अवघड प्रश्नानंतर आता हा सोपा प्रश्न तुमच्याकरता स्क्रीनवर. 30 सेकंदाचा वेळ तर लागणार नाही, पण मित्रांनो काय उत्तर द्याल? क्या बात, शिवलिंग मुळे सर. यस, क्या बात, बिल्कुल. यस, प्रतीक सर, सेलिब्रेटेड. क्या बात, वेरी गुड. वेरी सिंपल क्वेश्चन, दिस इज नाउ फॉर यू ऑन द स्क्रीन. आपके पास 4 विकल्प, देर आर 4 ऑप्शंस विथ यू नाउ, A, B, C and D.
यस, ACBD क्रम चुकलेला आहे थोडासा, पण लक्षात येते का बघा, सेलिब्रेटेड हे उत्तर असायला हवं, ही बाजू कळायला पाहिजे. कन्क्लुडेड याचा अर्थ मित्रांनो समारोप करणे, कन्क्लुजन याच्यातून शब्द आहे. एखाद्या गोष्टीची सांगता ज्यावेळा होते त्यावेळा कन्क्लुडेड असा शब्द वापरतो. लक्षात ठेवा, एखादा संगीत समारोह असतो त्यावेळेला एखादं गाणं जे शेवटचं असतं ते शेवटचं गाणं सांगता समारोह घेण्यासाठी केलेलं असतं, कन्क्लुडिंग सॉन्ग असं म्हटलं जातं. त्यावेळा कन्क्लुडेड समारोप अशा अर्थानं शब्दाचे अर्थ व्यवस्थित समजून सांगायला लागले हे लक्षात ठेवा, कारण लक्षात यायला पाहिजे. पण कारगिल विजय दिवस हा मात्र आपण सेलिब्रेट करतो. बी हा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी, इथं ABC पाहिजे होते, काही लोकांना कळालं असावं. सेलिब्रेटेड इज द करेक्ट ऑप्शन. हे कन्क्लुडेड मात्र लक्षात ठेवा, कन्क्लुजन वरून आहे. कन्क्लुडेड म्हणजे समारोप करणे अशा अर्थाने. एखाद्या वेळेला समारोपाचं गाणं असतं त्यावेळेला त्याला कन्क्लुडिंग सॉन्ग म्हणजे ते तो कार्यक्रम त्या गाण्यानंतर संपणार आहे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा, हे वाक्यामध्ये व्यवस्थित वापरतात आणि मग ते आपल्याला नेमकं कळत नाही की कन्क्लुडेड कधी वापरावं. म्हणून पुन्हा सांगतो, यस, अशा पद्धतीच्या शब्दांना जाणीवपूर्वक ऐकावं लागतं तर ते मित्रांनो शब्द आपल्याला कळायला चालू होतात. मित्रांनो परत एकदा सांगतो, मराठी मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंग्रजीतला जर कोणता असेल तर यू ऑलरेडी नो दॅट vocab is the major problem. That is why I am discussing each and every word, its application and uses. ओके, प्रत्येक शब्दाचं ॲप्लिकेशन आणि युजेस मी सतत सांगत राहतोय, कारण ते तुम्ही ऐकावं, ते लिहून घ्यावं ही माझी सततची भावना राहिलेली आहे. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर. कव्हर अप म्हणजे काय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडम. कव्हर अप, put a carpet under, ignore insults made, or hide or conceal or close something forever. Yes, cover up. मित्रांनो कव्हर अपचा अर्थ त्याने विचारलाय. सोपी फ्रेज आहे, काही लॉजिक तुमचं चालतंय का बघा. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. कमाल. आज रविवार असल्यामुळे बरीच पक्षी आलेले नाहीत. यस, काय उत्तर असावं? कमाल. यस, क्या बात. जयराम सर, हर्षू मैडम इज देयर. सी ऑप्शन, सचिन सर, स्वाति पाटिल मैडम. क्या बात. वेरी सिंपल क्वेश्चन अगेन इट वाज. यस, कव्हर अप, एखाद्या गोष्टीवर कव्हर घालणे, कव्हर अप घालणे याचा अर्थ ती गोष्ट दडवणे अशा अर्थाने ते येतं, सांगायची गरज नाही मित्रांनो. क्लोज करणे तर होणार नाही. हाईड म्हणजे लपवणे. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट विथ दिस ऑप्शन. सी केस ऑफ कव्हर अप. ओके, एखादी गोष्ट लपवणे अशा अर्थानं कव्हर केली जाते, लपवली जाते, अशा वेळेला कव्हर अप वापरलं जातं. हाईड अँड कॉन्सिल, कॉन्सिल म्हणजे लपवणे. म्हणजे इतके सोपे प्रश्न मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. आणि पुन्हा एकदा सांगेन की अशा पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा ऐकायची असेल, असे वेगवेगळे प्रश्न बघायचे असतील तर आपल्याकडे मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक या चॅनलवर आहे, ते सबस्क्राईब करू शकता, चॅनलवर जाऊ शकता, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथं सुद्धा मित्रांनो या संदर्भातल्या PDF तुम्हाला मिळू शकतील. सहाना वर्कड लेट लास्ट नाईट अँड कॅन बी एबल टू फिनिश युअर होमवर्क. मित्रांनो वाक्यामध्ये सुधारणा करून लिहायची आहे. टेन्सचा थोडासा विचार केला की तुमचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. 30 सेकंदाचा वेळ सुद्धा लागणार नाही. बघा, मगासारखंच या पद्धतीनं तुम्ही या प्रश्नाकडे बघत असताना काय नजर वापरणार आहात आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहात. कमाल. कीर्ती मॅडम, गुड इव्हनिंग. यस, क्या बात. स्वाति मैडम, सुबोध सर is saying B option. Subodh sir, you again check your option. Subodh sir could be able to, D के साथ could. अमोल मोरे सर is C option. शंकर सर C option. एज्युकेशन C ऑप्शन. क्या बात. मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर एक कॉमन गोष्ट मी सतत सांगत आलेलो आहे.
वर्कड आलेला आहे, पास्ट टेन्स आहे. समोरचं मित्रांनो जे वर्ब असणार आहे मॉडल ऑक्झिलरी असणार आहे, अदरवाइज इट इज हेल्पिंग वर्ब, ते तुम्हाला मित्रांनो पास्ट टेन्स मध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कॅन तर येणार नाही, कुड यायला पाहिजे, विलचा काही संबंध नाही. मग इथं कॅन फिनिश येईल का? नाही मित्रांनो. काय यायला पाहिजे? कुड बी एबल टू ये मित्रांनो उत्तर यायला पाहिजे. कुड बी एबल टू फिनिश युअर होमवर्क. मित्रांनो फक्त कुड कसं येईल? कुडला काहीतरी क्रियापदाची आपल्याला गरज लागेल. कुड बी एबल टू, दॅट मीन्स सी इज द करेक्ट ऑप्शन. यस, फोर्थ वाटते आहे स्वाती पाटील मॅडम. फोर्थ ऑप्शन कसा येईल? डी कसा येईल? फक्त कुड कसं येईल? हे तर मॉडल ऑक्झिलरी आहे, मॉडल ऑक्झिलरीला मेन वर्बची गरज लागते. इथं बी आलेला आहे, मेन वर्ब म्हणून काम करतं. ऑप्शन सी यायला पाहिजे. इतकं जर आपल्याला कळालं, कुड बी एबल टू फिनिश अ होमवर्क, राईट. सहाना वर्कड लेट लास्ट नाईट अँड कुड बी एबल टू फिनिश अ होमवर्क. येस, कुड बी यायला पाहिजे. पाठीमागं पास्ट टेन्स आहे, पुढं फॉलो करत असताना आपल्याला पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे. इतकं कळालं तर उत्तर मित्रांनो अगदी सहज येतं. फक्त टेन्सचा लक्षात ठेवा, पाठीमागचा भाग जर पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढचा भाग तुम्हाला पास्ट टेन्समध्ये घ्यायचा आहे. इतका साधा नियम वापरला, उत्तर बरोबर येतील. या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला देताना अडचण आणि समस्या येतील. सिनोनिम विचारले. फ्रिजिड हा शब्द आहे, वॉर्म, फ्रीजिंग, ॲमिकेबल और मॉडरेट. मित्रांनो काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ. बघून फार तर उत्तर द्या. बघून शब्द सांगा की बाबा डिक्शनरीमध्ये बघा आणि बघून सांगा फ्रिजिडचा अर्थ काय आहे, त्याला सिनोनिम द्यायचा आहे. बघून सांगितला तरी काय अडचण नाही. शब्द माहीत नसणं म्हणजे गुन्हा नाही. माहिती नसतात बरेच वेळा शब्द, पण ते शब्द टिपून घ्या, लिहून घ्या. परीक्षेला आलेले हे सगळे शब्द तुमच्यासोबत परीक्षेला जाताना हवेत. यस, बघून सांगायला काही अडचण नाही, बघितला तरीही कुठं अडचण नाही. काय उत्तर असावं, काही सुचतंय का बघा. यस, फ्रिजिड याचा अर्थ आहे मित्रांनो थंड, गार. ओके, फ्रिजिड. मग याला तुम्हाला समानार्थी शब्द द्यायचा आहे. मग ॲमिकेबल येईल का? वा ॲमिकेबल. यस, फ्रिजिड. तुम्ही उत्तर यस प्रतीक सरांनी बघून का असेना उत्तर देणं खूप गरजेची गोष्ट. फ्रीजिंग येणार आहे, जे थंड असतं, फ्रीजिंग असतं, त्याला फ्रिजिड म्हणतात. हे आपल्याला कळालं तर फ्रीजिंग इज द करेक्ट ऑप्शन. यस, बी के साथ सिनोनिम विचारलेला आहे. फ्रीजिंग आहे. फ्रिजिड म्हणजे थंड, गार जे असतं त्याला फ्रिजिड म्हणतात. एफ वरूनच आहे, एफ वरूनच आहे. शब्द लक्षात ठेवायला मित्रांनो खूप सोपा आहे. कीर्ती मॅडम यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. बी के साथ फ्रिजिड यानी थंड, फ्रीजिंग हे सुद्धा गार अशा अर्थानं ते वापरलं जातं. शब्द मित्रांनो माहिती नसले तर लिहून घेणं अपेक्षित आहे, कारण हे शब्द माहिती नसतील तर एखादा मार्क तुमचा जाऊ शकतो. कोणत्याही परीक्षेला मित्रांनो हे सगळे शब्द विचारले जातात. सिनोनिम्स अँटेनिम्स खाली विचारले जातील, गाळलेल्या जागा भराखाली विचारले जातील. कॉमन वर्डिंग्स आहेत जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रश्न बघा. बाय दिस टाइम नेक्स्ट वीक, म्हणजे बाय दिस टाइमची फ्रेज आले. नेक्स्ट वीक वी डॅश शिमला, विल हॅव रिच्ड, वुड हॅव रिच्ड, वुड रीच और शॅल रीच. 30 सेकंदाचा वेळ. टेन्सचा अभ्यास ज्यांचा पक्का त्यांना ही गाळलेली जागा भरता येणं खूप सोपं जाणार आहे. काय मित्रांनो उत्तर असावं? बाय दिस टाइम नेक्स्ट वीक वी डॅश शिमला. कमान. यस, सुबोध सर, प्रमोद सर, क्या बात, एक के साथ. मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कायम लक्षात ठेवा, ही बायची फ्रेज ज्यावेळेला दिसते, बाय दिस टाइम. यस, बाय दिस टाइम, बाय नेक्स्ट डे, बाय नेक्स्ट वीक, असं ज्यावेळेला काही दिसतं त्यावेळेला मित्रांनो आपल्याला वापरायचा असतो फ्युचर परफेक्ट टेन्स.
आता फ्युचर परफेक्ट टेन्स याच्यामध्ये कुठं आहे तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये ए मध्ये आहे बाय दिस टाइम ही फ्रेज ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला मित्रांनो फ्युचर परफेक्ट वापरायचं आहे आणि फ्युचर परफेक्टची रचना तुम्हाला माहीत आहे सब्जेक्ट आहे विल हॅव आहे क्रियापदाचा थर्ड फॉर्म आहे हे ज्या वेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला रचना अगदी बरोबर आहे एक के साथ बिलकुल सही जवाब मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत प्रश्न तुम्हाला गाळलेल्या जागा भरासाठी दिसतील त्यावेळेला टेन्सचा अभ्यास आणि त्यामध्ये येणारे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत सिनोनिम विचारले हमखास अडचणीत आणणारा शब्द इस्टीम राईट डिसरिस्पेक्ट रिगार्ड ओके डिसग्रेड या डिसरिगार्ड ऑर द क्रिटिसाइज काय मित्रांनो उत्तर द्याल बघूया या शब्दाला सिनोनिम तुम्ही काय देता यस फ्यूचर परफेक्ट क्या बात भाग्यश्री मैडम यू आर करेक्ट शुभांगी मैडम बिल्कुल सही जवाब आपका बिल्कुल सही प्रमोद सर इज सेइंग बी ऑप्शन वाव वेरी गुड अमोल सर बी ऑप्शन सेकंड पवन सर बी ऑप्शन उमरखेड सर बी ऑप्शन वाव यस बी असू शकते नाही मॅडम बीच आहे उत्तर याचं काळजी करू नका रिगार्ड इस्टीम म्हणजे एखाद्याला आदर देणे एखाद्याचा रिस्पेक्ट करणे डिसरिस्पेक्ट तर येणार नाही डिसरिगार्ड तर येणार नाही हे निगेटिव्ह शब्द आहेत क्रिटिसाइज म्हणजे एखाद्यावर टीका करणे रिगार्ड याचा अर्थ दुसऱ्याचं मत विचारात घेणे किंवा त्याला आदर देणे अशा अर्थानं वापरलं जातं बी इज द ॲब्सोल्युटली करेक्ट वन मित्रांनो उत्तर अगदी बरोबर नवनाथ सर इस्टीम रिस्पेक्ट आणि रिगार्ड व्हेरी गुड आपण ज्या वेळेला पत्र लिहितो त्यावेळेला खाली लिहितो बघा रिगार्ड्स कृतज्ञ म्हणजे त्या माणसाला आपण आदर देतो म्हणून ते खाली लिहिलेलं असतं रिगार्ड्स राईट गो फॉर द नेक्स्ट वन प्लीज कम विथ डॅश सिस्टर टू वॉच द मॅच मी अँड माइन आय अँड माय मी अँड माय आय अँड माइन प्रोनाउनचा प्रश्न मित्रांनो खूपच असा जंबल्ड प्रश्न तुम्ही उत्तर याचं काय द्याल मी अँड माइन आय अँड माय मी अँड माय आय अँड माइन काय उत्तर द्याल 30 सेकंदाचा वेळ प्लीज कम विथ डॅश सिस्टर टू वॉच द मॅच कम ऑन Yes, me and my. Akash sir is saying C option. Wow. I and my. मित्रांनो कायम ही बाजू लक्षात ठेवा की प्रेपोजिशन ज्या वेळा येतं त्यावेळा ऑब्जेक्टिव्ह केस वापरायचा आहे समोर नाऊन असतं त्यावेळेला पाठीमागं पजेसिव्ह केस वापरायचा याचा अर्थ विथ नंतर ऑब्जेक्टिव्ह केस आली मी आणि सिस्टर हे नाऊन असल्यामुळं पाठीमागं पजेसिव्ह केस म्हणजे माय म्हणजे विथ मी अँड माय सिस्टर हे मित्रांनो नाऊन आहे नाऊनच्या अलीकडे पजेसिव्ह केस माय आणि विथ हे प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे मी म्हणजे ऑप्शन तुमचा सी पाहिजे प्रोनाउनचा हा साधा नियम जर आपल्याला माहिती असेल तर उत्तर मित्रों अगदी बरोबर येणार आहे सी इज द करेक्ट ऑप्शन सी के साथ अगर आप चल रहे हो तो बिल्कुल सही जवाब स्टॉप समथिंग फ्रॉम बर्निंग याला मित्रांनो वन वर्ड तुम्हाला द्यायचा आहे जे जळत असतं ते थांबवण्यासाठी कोणता शब्द वापरला जाईल स्टॉप समथिंग फॉर बर्निंग दॅट इज प्रिव्हेंट इज देअर टॉर्च इज देअर स्कॉर्च इज देअर और एक्सटिंग्विश इज देअर वाव ग्रेट सवाल यस
काय मित्रांनो उत्तर? स्टॉप समथिंग फ्रॉम बर्निंग. जळण्यापासून एखादी गोष्ट थांबवणे म्हणजे ते विझवणे. मग विझवण्याला शब्द कोणता आहे? स्कॉर्च. यस मित्रांनो, काय उत्तर द्याल? यस मित्रांनो, तुम्ही सिनेमाच्या टॉकीजमध्ये कधी गेला असाल तर एक लाल अशी एक नळी तुम्हाला दिसते, लाल. ओके, एक सिलेंडर तुम्हाला दिसतंय, त्याच्यावरती लिहिलेलं असतं मित्रांनो फायर एक्सटिंग्विशर. तुम्ही कदाचित सिनेमाच्या टॉकीजमध्ये वगैरे गेला असाल तर एका कोपऱ्यामध्ये असं लाल सिलेंडर असतं, त्या सिलेंडरवर लिहिलेलं असतं फायर एक्सटिंग्विशर. एक्सटिंग्विश याचा अर्थ आहे मित्रांनो विझवणे, आणि या ठिकाणी म्हटलंय स्टॉप समथिंग फ्रॉम बर्निंग. प्रिव्हेंट तर येणार नाही, टॉर्च तर येणार नाही मित्रांनो, हे पेटवणे असा अर्थ होतो टॉर्च, राईट. स्कॉर्च याचा अर्थ आहे मित्रांनो होरपळणे. बऱ्याच वेळा बऱ्याचशा गोष्टी होरपळल्या जातात. स्कॉर्चिंग म्हटलं जातं भाजण्याचा प्रकार आहे. उत्तर मित्रांनो यायला पाहिजे ते म्हणजे बी. बऱ्याच लोकांचं उत्तर मित्रांनो बी आलेलं आहे. यू आर एब्सोल्युटली करेक्ट विथ ऑप्शन बी के साथ अगर आप चल रहे हो तो बिल्कुल सही जवाब. एक्सटिंग्विश शब्दाचा उच्चार सुद्धा मित्रांनो व्यवस्थित. यस, सुबोध सरांनी अगदी चित्रसुद्धा पाठवलं आपल्याला. क्या बात सुबोध सर, यू गॉट माय पॉइंट. फायर एक्सटिंग्विशर इज देअर. ओके, कार्बन डायऑक्साइड इज ओवर देअर. उमरखेड, यू गॉट माय पॉइंट. एक्सटिंग्विश द फायर, फायर एक्सटिंग्विशर इज देअर. आणि एक्सटिंग्विश एक्स या शब्दाचाच अर्थ आहे मित्रांनो बाजूला करणे, अशा अर्थाने ते वापरलं जातं. फायर बाजूला केली जाते मित्रांनो. अशा पद्धतीनं जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्याकडे ॲप आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो AK फाउंडेशन. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊ शकता आणि त्याच्यावरती असणाऱ्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्ही बघू शकता. अगदी PYQची बॅच आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रश्नांचं वर्णन केलेलं आहे. 1,500 प्रश्न आहेत. 101 लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. मग तो IBPS पॅटर्न असो, TCS पॅटर्न असो, किंवा अगदी नॅशनल किंवा स्टेट लेवलचा MPSCचा पॅटर्न असो, कोणताही पॅटर्न असो ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी आपल्याकडं हे ॲप आहे AK फाउंडेशन नावाचं, जे डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये या सर्व बॅचेस, अशा बऱ्याचशा बॅचेस, ओकॅपची स्पेशल बॅच ज्याच्यामध्ये इडम्स, प्लेजेस, पॅरा, जंबल सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. या बॅचेसचा तुम्ही विचार करू शकता. आजच्यासाठी मित्रांनो मी याच ठिकाणी थांबतोय. उद्या पुन्हा भेटू नवीन प्रश्नांसोबत. यस, नवीन प्रश्नांसोबत. यस, आज आपण याच ठिकाणी संपतोय. यस, आपण थांबूया. उद्या पुन्हा भेटतोय कारण इट इज 11:45. यस, 11:15 वाजलेत. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी. थँक्स अ लॉट. गुड नाईट अँड सी यू. शिवलिंग मुळे सर म्हणतात की अजून घ्या, चालू द्या. क्या बात. ओके, हा उत्साह मित्रांनो कायम असाच ठेवा लेक्चरला येण्यासाठीचा. लक्षात घ्या, माणसानं त्याच वेळा थांबावं ज्यावेळा समोरची माणसं घ्या म्हणतात. लक्षात आलं? जास्तही बोर करू नये असं मला सतत वाटत राहतं. आजच्या नवीन शब्दांची चर्चा करा. स्कॉर्च हा शब्द तुम्हाला नवीन कळाला, तो शब्द लिहून काढा, तो पुन्हा बघा. होरपळणे असा त्याचा अर्थ होतो. बऱ्याचशा नवीन गोष्टी लिहिल्या असतील वहीच्या पानावरती लिहा. टप्प्याटप्प्यानं आपण सगळ्या गोष्टी बघत चालू आहे. काही नवीन मित्र असतील ज्यांना इंग्रजी करायचं असेल तर आपलं नाव सुचवू शकता. AK फाउंडेशन खाली तुम्हाला त्या सगळ्या बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही आधुनिक भगीरथ आहात. शिक्षणाची गंगा सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचवत आहात सर. थँक्यू व्हेरी मच. इतका काही मी मोठा नाही मित्रांनो. मला जितकं काही तुमच्यापेक्षा थोडंसं जे ज्यादा मला कळालेलं आहे ते फक्त मी तुमच्याशी बोलतोय, बाकी काहीच नाही. फार मोठी अगदी काही इतके मोठे शब्द मला अगदी वापरू नका. आधुनिक भगीरथ वगैरे हे फार मोठ्या माणसांसाठी शब्द वापरले जाऊ शकतात आणि मी शिकवतो. त्यानंतर मुलं माझ्याकडे ॲडमिशन करतात, त्यांचे मी पैसे घेतो. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने मी पैसे घेतोच. म्हणजे ज्यावेळा तुम्ही ॲडमिशन करता माझ्याकडे त्यावेळा मी काय फार मोठा अगदी तीर मारत नाही. मी योग्य तो मोबदला घेतो आणि त्यांना ते योग्य पद्धतीने शिकवतो. त्यामुळे मी अगदीच काय फार मोठा दानशूर आहे वगैरे असे काय नसतं. तुमचे कष्ट आहेत आणि माझी थोडीशी त्याला मदत होते. पण त्या मदतीपोटीसुद्धा तुम्ही जेव्हा माझा कोर्स परचेस करता त्यावेळा तर मी तुमच्याकडून पैसे घेतो. त्यामुळं
मी हे असं मानत नाही की मी काहीतरी फार मोठं काम करायला लागलो आहे, आधी समाजाला दान करायला लागलो वगैरे, असं काही नसतं. जे काय थोडंफार माझ्याकडे आहे ते योग्य मोबदल्यामध्ये मी तुम्हाला द्यायचं काम करतो आणि ते मी खूप प्रामाणिकपणे करतो. कारण शिकवणं हा माझा धंदा नाही, हा माझा धर्म आहे. त्यामुळं त्याच्या मोबदला थोडासा घेऊन का असेना मला जितकं कळालं तितकं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा खूप प्रयत्न करत राहतो. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी. येस, टुमॉरो अगेन वी शिल जॉईन विथ दिस लेक्चर. कम ऑन. थँक्यू.